यावर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा आजच्या दिवशी करण्यात आलेलं आहे। आजपासून राज्यभरातल्या शाळा सुरू होत आहेत आणि त्या निमित्तानं आज एकूणच सगळ्या विविध शाळांमध्ये आपल्याला प्रवेशोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केल्याचे चित्र बघायला मिळते। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते आहे आणि आजपासून या शाळा सुरू होत्या। शाळेचा आजचा हा पहिला दिवस आहे। शाळेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पुण्यातनं आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी सुद्धा शाळेत दिसतात, शाळेत गेलेले आहेत आणि त्यांच्या मागे विद्यार्थी सुद्धा आहेत आणि विद्यार्थ्यांना शाळेचा आनंद देण्यासाठी आलेले पाहुणे सुद्धा दिसतात। बालाजी, कसं चित्र आहे, कसं वातावरण आहे, चिमुकले काय म्हणतात, शाळा काय म्हणते? चिमुकल्याने ही शाळा गजबजलेली पाहायला मिळते। आज पहिला दिवस आहे, हा सगळा पहिलीचा वर्ग आहे। पालक सुद्धा उत्साहित आहेत आणि चिमुकल्याचं स्वागत करायला हे छोटा भीम, डोरेमॉन हे जे कार्टून्स त्यांना आवडतात त्यांचे सुद्धा जे हे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। त्यांचे अभिवादन करत आहेत। चिमुकल्याला आनंद वाटला पाहिजे, शाळा आपली वाटली पाहिजे यासाठी शाळेमध्ये सकाळपासून तयारी करण्यात आलेली होती। औक्षण केलेलं होतं, विद्यार्थ्याचं स्वागत केलेलं आहे, गोडधोड खायला दिलेलं आहे आणि विद्यार्थी आपण पाहतोय त्यांची सगळी गडबड चालू आहे। पाटी काढणे, पेन्सिल काढणे, पाटी पुसणे हे सगळी जी गडबड आहे ती विद्यार्थी करत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह आहे, आनंद आहे आणि शाळेचा जो आनंद भेटला पाहिजे तो देण्याचा प्रयत्न शाळेतून सुद्धा करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही पालक आहेत जे आपल्याला त्यांच्या भावना सांगणार आहेत। काय वाटते, आज पहिला दिवस आहे, तुमचा मुलगा कितवीला आहे? माझं नाव विशाल विलास साबळे, माझा मुलगा पहिलीला आहे, त्याचं नाव जियांश विशाल साबळे आहे। खूप आनंद होतोय, खूप आनंदित आहे मुलगा माझा। त्याला एक नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे आजपासून। त्याचं पहिलं वर्ष आहे शाळेतलं। शाळेने जसं आम्हाला पुस्तकं दिली होती, शाळेतलं पहिलं पाऊल ते त्यांच्याकडून आम्ही सोडून घेतलं आणि त्यांनी उत्कृष्टपणे त्यांनी सोडवलं आणि ते अजून विचारत होतं की बाबा अजून काय मला शिकायला मिळेल। मग त्याला सांगितलं की बाबा आपल्या शाळेत गेल्यानंतर खूप काही शिकायला मिळतं आणि आपल्या ज्ञानात अजून त्यातून भर पडणार आहे। अनेक पालक आहेत, आता तुमचा मुलगा कितवीला आहे? आणि माझा मुलगा तो जियांश विशाल साबळे आहे। तो आता एकदम सोडताना त्याने काही रडत होता का? नाही, त्याला पहिलीपासून सवय होती की शाळेमध्ये जायची, टिफिन खायची आणि टीचरांसोबत बोलायचा, टीचरांसोबत खेळायचा, म्हणजे त्याला अशी सवय होती। मग तो पटकन उत्तरं देणार, पटकन सांगणार, पटकन त्याचं जे काय असेल ते करून मोकळा व्हायचा। काय भावना आहे तुमच्या विद्यार्थी? माझी मुलगी स्वराध्या गव्हाणे या पहिलीच्या वर्गात आलेली आहे। तिचं आता प्राथमिक शिक्षण सुरू होतं आहे। ॲक्च्युली आठवडाभरापासूनच तिची सुरुवात झाली होती, बाबा शाळेत जायचं, ड्रेस कधी आणायचा। 4 वेळा मी कामासाठी बाहेर होतो, पण तिचे मला फोन आले की बाबा आपल्याला ड्रेस आणायला जायचं, कधी जायचं, बाई मारतील ड्रेसवर नाही गेलं तर, अशी तिची भावना होती, म्हणजे उत्सुकता होती एक शाळेची। पण पहिला दिवस होता, सर्व म्हणजे ती बघून भारावून गेली, थोडंसं रडायला लागली ती, आम्हाला पाहून पण ती रडायला लागली ॲक्च्युली। बाबा मला शाळेत जायचं आहे पण मला कसं तरी होतं आहे नाही का, असं भीती वाटल्यागत होती, भीती वाटते मला। तर मी म्हटलं तिला बस, म्हटलं आता तुझी शिक्षण सुरू होते, शाळा सुरू होते, नवीन मित्र भेटतील तुला, त्यांच्यासोबत बोल, तुझं नाव बाईंना सांग, सगळं सांग। तर ती नंतर ती रिलॅक्स झाली आणि आता खुश होऊन अभ्यास करण्यासाठी शाळेनं खूप मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला आहे, स्वागत केलं आहे, तुम्ही भारावून गेलाय? अगदी प्रचंड मला म्हणजे मनापासून आनंद झाला की मी माझ्या मुलाला मराठीमध्ये टाकलेला आहे। मला पहिल्यापासूनच इच्छा होती माझा मुलगा मराठीमध्ये जावं, जे संस्कार घरी असतात तेच आपली शाळा देईल ही मला पूर्ण गॅरंटी आहे, म्हणूनच मी माझ्या मुलाला टाकलं। आणि तो 8 दिवसापासून शाळेत येत होता, प्रचंड तो इथं रुळलाय, म्हणजे त्याला ती शाळा ही पहिल्यापासून माहीतच होती, येऊन खेळलाय, त्याला काहीच अवघड नाही आता आणि मॅडम आधी खूपच छान मिळालेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया गुरु आपण, कारण तुमची सगळी गडबड चालू आहे। विद्यार्थी, तुझं नाव काय बाळा? सोहम महेंद्र रणदिवे। हो, हे सगळे विद्यार्थी आहेत। गुरुप्रसाद, जे उत्साह आहे, आनंद आहे यांच्यामध्ये। बरोबर आहे बालाजी, शाळेचा हा पहिला दिवस म्हटल्यानंतर पालकांची लगबग बघायला मिळते, विद्यार्थ्यांची गडबड बघायला मिळते। धन्यवाद ही सगळी माहिती, ह्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। आणि यासह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।